गेली 40 वर्ष नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, कामगार, कला, क्रीडा, धार्मिक कार्य करणारे जनमित्र प्रशांत कापसे हे करन्सी नोट प्रेसच्या 34 वर्षाच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असले तरी विविध संस्था त्यांना निवृत्त करणार नाहीत, म्हणून त्यांनी सामाजिक सेवेचे व्रत सुरू ठेवावे असे प्रतिपादन माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते व करन्सी नोट प्रेसमधील कामगार नेते प्रशांत कापसे सेवापूर्ती नागरिक सत्कार समितीने त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा दिनांक 4 रोजी SVNच्या MS औरंगाबादकर सभागृहात आयोजित केला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हेमंता गोडसे, भाजपा लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, नाशिक रोड व्यापारी बँक अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते निवृत्ती महाराज आरिंगळे, नंदुरबार परिवहन अधिकारी उत्तम जाधव, उद्योजक उत्तम शिंदे, नाशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, उद्योजक बाळासाहेब पालवे, जयंत गाडेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मनस्वी मालपाठक यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सार्वजनिक वाचनालयाचे माजी कार्याध्यक्ष डॉक्टर धर्माजी बोडके यांनी केले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रशांत कापसे यांनी समाजसेवेसोबत साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात कार्य करावे असे विचार व्यक्त केले. भाजपा लोकसभा समन्वयक गिरीश पालवे यांनी सर्व क्षेत्रासह माणुसकीमध्ये रममाण होणारे कापसे हे जनमित्र आहेत असे सांगितले. व्यापारी बँक अध्यक्ष दत्ताजी गायकवाड म्हणाले की सर्वपक्षीय मित्र ज्यांना मानतात असे व्यक्तिमत्व म्हणजे प्रशांत कापसे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवृत्तीराव आरिंगळे यांनी महाविद्यालयापासून आमचा सहकारी मित्र प्रशांत यांनी यापुढेही आमच्यासोबत राहावे असे सांगितले. याप्रसंगी पत्रकार गुणवंत कामगार पोपटराव देवरे, जयंत गाडेकर यांची समोयचित भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह, नोटांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ऐद्य विक्रांत जाधव, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस प्रशांत वाघ, युवा नेते प्रणव पवार, देवदत्त जोशी, सुधाकर जाधव, कवी लेखक विवेक उगलमुगले, राजेंद्र उगले, तुकाराम ढिकले, जयश्री वाघ आदींसह कापसे परिवार व जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार व लेखक किरण सोनार यांनी ही कापसे यांच्या पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या आहेत. विद्या कापसे यांनी सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद दिले. मानपत्र लिखाण राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर यांनी केले. वाचन ॲडव्होकेट रमेश कुशारे यांनी केले. आभार कवी प्रशांत केंदळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय करंजकर, गणेश बर्वे, अविनाश कातकाडे, बाळासाहेब पालवे, बाळासाहेब साबळे, उत्तम जाधव, उत्तम शिंदे, रोहन पवार, सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, देवदत्त जोशी, प्रशांत वाघ यांनी परिश्रम घेतले आहेत. सूत्रसंचालन कवी लेखक संदीप देशपांडे यांनी केले. संजय गांधी स्वावलंबन निराधार योजनेवर सदस्य म्हणून कार्यकारी समिती 1989 साली वडिलांना पेरल झाला व आमच्या कुटुंबावर संकट आले. त्यानंतर 21/8/1990 रोजी तेव्हाचे प्रेसचे अनिरीक्षक सम्राट नानासाहेब गुंडाळे यांनी मला अनुकंप तत्त्वावर नोकरी लावली व दरम्यानच्या काळात वसंत व्याख्यानमाला, प्रेस कामगार मंडळ, नाशिक तालुका साहित्यिक कला मंच मध्ये मी कार्यरत होतो. 1983 मध्ये कैलासवासी वसंतराव पाटील यांची कन्या तो विद्या पाटील तिच्या समेत माझा शुभविवाह झाला. आदित्य शिवणी आमच्या संसार वेलीवर फुले 2 फुले आहेत. 34 वर्ष प्रेस कामगार मंडळाच्या माध्यमातून सामाजिक सेवा, प्रेसमध्ये 2002 साली वेलफेअर फंड कमिटी ग्रंथालय सेक्रेटरी म्हणून कार्य केले. महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार पुरस्कार व त्याबरोबर आजपर्यंत 50 पुरस्कार मला प्राप्त झाले. जास्त सावरकर समितीच्या माध्यमातून गेली 30 वर्ष भगवंतराची वैचारिक व सांस्कृतिक रूप बनवली. समाजातील तळागाळातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना सहाय्य करणे, ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचा आपण देणे लागतो, खिशात घालायचे नाही तर खिशातून घालायचे या भावनेतून कार्य केले. बँकेत माझ्या नावावर किती संपत्ती आहे मला माहित नाही, किती फ्लॅट, रो हाऊस, पेंट हाऊस, फार्म हाऊस, रिसॉर्ट हे महत्वाचे नाही, तर आपण माणसं किती कमवले ही माझी श्रीमंती आहे असं मी समजतो. स्वातंत्र्य सावरकर समिती, प्रेस कामगार मंडळ धरून, मास्टर स्पोर्ट्स क्लब, गुरु स्पोर्ट्स क्लब, सार्वजनिक वाचले नाशिक, गुणवंत कामगार संघटना, ग्रामीण साहित्य चळवळ, शारदा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, गिरणा गौरव प्रतिष्ठान,
काजळ गौरव प्रतिष्ठा, ISP सेंट्रल वेलफेअर फंड कमिटी, सावरकर जयंती अशा माध्यमातून मी काम करतो. माझ्या जीवनातील यशाबद्दल जिल्ह्यातील जवळ कॅम्प, भगूर, नाशिक पत्रकार संघाचा वाटा आहे. माझ्या आयुष्यात अनेक संकट आली, परंतु माझा परिवार, माझे भाऊ माझ्यासोबत होते, म्हणून मी सेवानिवृत्त दिवस मला पाहायला मिळाला. या गौरव समितीने आज हा सरकार या ठिकाणी मला ठेवला, त्या समितीला धन्यवाद देतो. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड.